दीप अमावस्या, जी आषाढ अमावस्या म्हणून साजरी करतो. या दिवशी दिव्यांची पूजा करून घरामध्ये सुख, शांती, समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. दिव्यांच्या प्रकाशाने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारते. रामकृष्ण हरी मंडळी, तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर 12 ऑगस्टला दीप अमावस्या आहे. तर काही ठिकाणी दीपपूजन म्हणलं जातं, काही ठिकाणी गतहारी अमावस्या असंही म्हणलं जातं. तर तुमच्याकडे दीप अमावस्या कशी साजरी केली जाते तेही कमेंट करून नक्की सांगा. पण या दिवशी बऱ्याच ठिकाणी बघा दिव्यांची पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत, छोटे मोठे काही असतील तर ते सर्व दिवे घासून स्वच्छ पुसून घेतले जातात आणि दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आपला दिवस असतो. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. तर या दीप अमावस्या झाली की श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि दिव्यांची छान अशी पूजा करून आपण श्रावण महिन्याचं छान असं स्वागत करत असतो. तर सगळ्यांच्या घरामध्ये ही दीपपूजन केलं जातं आणि या दिवशी आपल्या घरामध्ये काही लहान मोठी मुलं असतील तर त्यांचं औक्षण केलं जातं. तर कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनाही ओवाळलं जातं आणि मुलांनाही ओवाळलं जातं. तर अशी काही भागामध्ये पद्धत आहे. अमावस्या ही 11 तारखेला मंगळवारी उत्तर रात्री 1:53 सुरू होते. त्यामुळे आपल्याला हे जे दीपपूजन करायचे आहे तर ते 12 तारखेला सकाळपासून तुम्ही संध्याकाळी पर्यंत हे करू शकता, तुम्हाला जसा वेळ मिळेल. तर 12 तारखेला बुधवारी संध्याकाळी 11:06 अमावस्या आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही दीपपूजन करू शकता. दीपपूजना दिवशी सकाळी अगोदर आपल्याला सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि देवपूजा अगोदर करून घ्यायची नाही. तर असं व्हायला नको की देव पारुसे आणि आपण दीपपूजन केलेलं आहे. तर देवपूजा वगैरे छान अशी करून घ्यायची, तुळशीची पूजा करून घ्यायची असते. या दिवशी आपण लक्ष्मी मातेचं स्वागत करत असतो. त्यामुळे उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन करून उंबरट्याचीही पूजा करून घ्यायची आणि नंतर मग तुमच्याकडे जरी वेळ असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेमध्येही दीपपूजन केलं तरी चालतं किंवा तुम्ही जर वर्किंग वुमन असाल, बाहेर जात असाल जॉबसाठी, तर तुम्ही सायंकाळच्या वेळी केलं तरी चालतो. दिवा लावायच्या वेळेमध्ये तुम्ही हे दीपपूजन करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. अगोदर आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत छोटे मोठे तर ते सर्व स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आणि नंतर मग पूजा मांडणी आपण करायची. अगदी साधी आणि सोपी अशी पूजा मांडणी केलेली आहे. आपल्याला जास्त काही याला साहित्यही लागत नाही किंवा जास्त वेळही लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये आपली ही पूजा होऊन जाते. तर पाट घेतला होता खाली स्वस्तिक काढून घेतलं रांगोळीने, पाटापुढे छोटीशी रांगोळी काढून घेतली होती आणि नंतर हे दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून घेतले. तर दिव्यांमध्ये 2 वातीची 1 वात करून अशी वात घालायची. तर त्या वाती घालून घेतल्या. आता तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही एकाच दिव्याची पूजा केली तरी चालते किंवा मग जास्त वेळ असेल तर तुम्ही हे घरामध्ये जे काही सर्व दिवे आहेत तर त्याची पूजा करू शकता. तर दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आता असं तर नेहमी आपण कोणतीही पूजा करताना अगोदर दिवा प्रज्वलित करून ही पूजा करतो, कारण अग्निदेवाच्या साक्षीने केलेली पूजा ही देवापर्यंत लवकर पोहोचली जाते. पण आज हा दिवस असतो, वर्षातून एकदाच हा दिवस येतो दीप अमावस्या. तर या दिवशी दिव्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते. त्यामुळं मग दिव्यांची छान अशी पूजा करून घ्यायची. पाट घेतला आता, पाटावरती लाल कलरचं कापड अंथरून घेतलं आणि त्याच्यावरती थोड्याशा अशा अक्षदा ठेवून घेतल्या. आता जेवढे दिवे आहेत तेवढ्या ठिकाणी मी अशा अक्षदा ठेवल्या आणि त्याच्यावरती दिवा ठेवला, कारण दिवा हा खाली असा ठेवायचा नसतो, दिव्यांना आसन द्यायचं. किंवा छोट्या प्लेट असतील तुमच्याकडे तर त्याही ठेवू शकता किंवा मग अक्षदा ठेवल्या तरीही चालतात. आणि त्याच्यामध्ये तेल घालून वाती घालून घेतल्या. आता मी थोडंसंच तेल घातलं होतं, मी व्हिडिओसाठी हे मी अगोदर शूट घेतलेलं आहे त्याच्यामुळं. तर तुम्ही हे सकाळी पूजा केली तर दिव्यामध्ये तेल भरून ठेवलं तरी चालतं, कारण सायंकाळपर्यंत परत दिवं तसंच चालू राहतात. किंवा मग तेल संपलं तरी संध्याकाळच्या वेळी परत डबल त्याच्यामध्ये तेल घालू शकता. तर नंतर मग दिवं प्रज्वलित करून घेतलं. दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं. आता लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवला जातो, चिरमुऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता तुमच्याकडे जे काही असेल, आता माझ्याकडे फक्त दूध साखर होतं तर मी त्याचाच नैवेद्य दाखवला. असं काही नाही की हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे. आता इथून पुढे जे आपले सण चालू होतात तर त्याच्यामध्ये लाह्यांचा जास्त नैवेद्य दाखवला जातो. श्रावण महिन्यामध्ये जे सण होतात आपले नागपंचमी वगैरे, तर लाह्या तुमच्याकडे भेटत असतील तर नक्कीच तुम्ही लाह्यांचा नैवेद्य दाखवून घेऊ शकता. काही नसेल तर तुम्ही अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो. तर छान असं दिवं लावून घेतलं होतं. दिवं लावल्यानंतर घरामध्ये इतकं प्रसन्न असं वाटतं ना, आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे काय होतं, निगेटिव्हिटी कमी होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये पसरली जाते. दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं, नमस्कार करायचा आणि जो काही नैवेद्य आहे तर तो दाखवून घ्यायचा दिव्यांना. आता नंतर
कणकीचे 5 किंवा 7, 11 अशा ह्याच्यामध्ये दिवे बनवून घ्यायचे आणि त्या दिव्यांनी ना या दिव्यांना आपण ज्या दिवे मांडलेले आहेत तर त्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं. कणिक मळताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि गूळ घालायचे आणि ते दिवे आहेत ते बनवून उकडून घ्यायचे आणि त्याने या सर्व दिव्यांना आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील 18 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण ओवाळू शकतो तर त्या मुलांनाही ओवाळून घ्यायचं. दीप अमावस्या दिवशी आपल्याला घराच्या बाहेर एक दिवा लावायचा. दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितृदेवतांसाठी आता तो दिवा लावला जातो तर त्या दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आणि सायंकाळची वेळ झाली की तुळशीजवळ एक दिवा लावायचा. नंतर आपल्या उंबरठ्याजवळ घराचा मेन दरवाजा असतो तर उंबरठ्याजवळ एक लावायचा आणि घरातील देवाजवळ एक दिवा लावायचा. तर हे 3 दिवे लावायला अजिबात विसरायचं नाही. ते 3 दिवे सायंकाळच्या वेळी लावून घ्यायचे आणि दिव्यांची अशी साधी सोपी अशी पूजा मांडणी करून तुम्ही दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. आता दिव्यांची आरती आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तेही तुम्ही म्हणू शकता. दिव्यांना ओवाळून झाल्यानंतर आपल्या घरातील काही लहान मुलं असतील तर त्यांनाही पाटावरती बसवून छान असा हळदी कुंकू गंध लावून त्यांना त्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं. तर मुलांचं आयुष्य वाढतं. आपल्याकडे असं म्हणलं जातं मुलं हे आपले वंशाचे दिवे असतात तर त्यांचंही औक्षण करून घ्यायचं त्यांच्या आयुष्यासाठी. मुलांना दीर्घायुष्य लावावं अशी देवापुढे प्रार्थना करायची आणि साधी सोपी अशी ही दीपपूजनाची आपण पूजा करू शकतो. तर दूध साखरेचा नंतर मी नैवेद्य दाखवून घेतला होता. आरती म्हणून घ्यायची. अगोदर गणपती बाप्पांची म्हणायची आणि नंतर दिव्यांची पण आरती येते बघा यूट्यूबवरती तर तेही तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला जमत असेल अशी म्हणली तरी चालते. सर्व पूजा करून झाल्यानंतर आपण क्षमायाचना करायची कारण आपल्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल माफी मागायची. कारण माणूस आहे शेवटी आपल्याकडून काही ना काही चुका होत असतात तर क्षमायाचना करायची आपण. नंतर ही पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी याची उत्तरपूजा करायची असते. त्याच दिवशी आपल्याला उत्तरपूजा करायची नाही. जरी तुम्ही सकाळी पूजा मांडली असेल 12 तारखेला तरीही तुम्ही 13 तारखेलाच सकाळी याची उत्तरपूजा करायची किंवा सायंकाळी जर 12 तारखेला मांडली असली तरीही 13 तारखेला सकाळीच याची उत्तरपूजा करून घ्यायची. तर दिवे आहेत ते परत स्वच्छ करून होते त्या जागी ठेवून द्यायचे. नैवेद्य कणकीचे दिवे बनवलेले आहेत तर त्याच्यातली वाती साईडला काढून ना ते गायींना नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा घरातील व्यक्तींनी खाल्ला गूळ घालून केलेला असेल तर आपणही तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो. शुभम करितो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातील पिढा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या धान्याला उदंड औक्ष देऊ. अशी छोटीशी प्रार्थना आपण देवांसमोर केली तरी चालते. अशी साधी आणि सोपी पूजा मांडणी करून तुम्ही दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. दिव्यांची आवस म्हणलं जातं याला. तर धूप दीप लावून छान अशी आरती करून घ्यायची. गणपती बाप्पांची आरती करा नंतर दिव्यांची आरती करा. छान असा नैवेद्य जो काही प्रसाद असेल तुमच्याकडे त्याचा नैवेद्य दाखवून घ्या आणि दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण वर्षभर हेच दिवे आहेत जे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपल्या प्रत्येक पूजेमध्ये दिव्यांशिवाय आपली पूजा ही अपूर्ण राहते. त्यामुळे दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर वर्षातील हा एकच दिवस असतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अशी साधी आणि सोपी अशी पूजा मांडणी करून तुम्ही दीपपूजन करू शकता. तर तुम्हाला जर सगळे दिवे पूजायचे असतील तर तेही करू शकता. जमत नसेल तर तुम्ही एकाच दिव्याची पूजा केली तरीही चालते. असं काही नाही की ह्याला फारसं डेकोरेशन करावं लागत नाही किंवा जास्त साहित्यही लागत नाहीत. आता तुमच्याकडे हराळी आघाडा जर भेटत असेल ना तर तेही या दिव्यांना वाहिलं जातं. आता माझ्याकडे काही इकडे ते भेटत नाही त्यामुळं मी फक्त फुलं अर्पण केली होती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून